आता देशभरात सोन्याचा एकच भाव राहणार। केंद्र सरकार वन नेशन वन रेट धोरण लागू करण्याच्या विचारात। पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन। वारकरी महामंडळ स्थापण्याचा निर्णय जारी। तीर्थक्षेत्रांचा विकास आणि नदी स्वच्छतेवर असणार भर। टोमॅटोसह भाजीपालाही महाग। टोमॅटोला प्रति किलो 80 ते 100 रुपयांचा भाव। ग्राहकांच्या खिशाला कात्री। पुण्यात झिका रुग्णांची संख्या 23 वर, तर राज्यात 25 झिकाच्या रुग्णांची नोंद। कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये सुद्धा झिकाचं सावट। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार। सूत्रांची माहिती। येत्या शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंचा रात्री अचानक कोल्हापूर दौरा। विशाळगडावरच्या परिस्थितीचा पोलीस आयुक्तांकडून घेतला आढावा। राज्याला लवकरच नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता। रमेश बैस यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच। दापोली जवळ साखोरीलीमध्ये डोंगर खचल्यामुळे भीतीचं वातावरण। डोंगर खचतानाचा व्हिडिओ व्हायरल। जळगावमधील चोपडा अमळनेर या 3 जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची मागणी। धोकादायक पर्यटन करणाऱ्या 12 जणांवर लोणावळा पोलिसांकडून गुन्हा दाखल। सुरक्षेसाठी पोलीस आणि वन विभागाकडून ठिकठिकाणी गस्त वाढवली।